नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 5 ते 5 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। प्रत्येक 2 ते 2 टिपक्यांच्या आतमध्ये सेंटरमध्ये एक टिपके ठेवलेला आहे। त्यानंतर मी 4 पाकळ्यांचं फुलं काढून घेत आहे। आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक 2-2 टिपक्याला आपल्याला 4 पाकळ्यांचं फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि चारही बाजूला अशाच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी निळा रंग भरून तयार करून घेत आहे। मी लाईट निळा रंग भरून घेतलेला आहे। आता बघू शकाल तुम्ही पूर्णपणे आपल्याला प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये आपल्याला अशाच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा। चला आता पूर्णपणे आपण अशाच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि चारही फुलांमध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही हवं तर तुमच्या आवडीच्या कोणताही रंग भरून घेऊ शकता। मी निळा रंग घेतलेला आहे आणि चारही फुलांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेत आहे। खूप सुंदर रांगोळी आहे आणि पटकन होणारी रांगोळी आहे। अगदी छोटी रांगोळी आहे, दाराबाहेर काढण्यासाठी नक्की काढून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। कमी टिपक्यांचे कमी जागांमध्ये बसणारी रांगोळी आहे। अतिशय सुंदर, छान, सोपी रांगोळी आहे। चला आता पूर्णपणे आपण चारही फुलं रंग भरून घेतलेला आहे। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये पिवळा रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे। त्यानंतर वरच्या बाजूला मी मध्ये सेंटरमधलं आता बघू शकाल तुम्ही वरच्या बाजूमध्ये सेंटरमध्ये मी एक गोलाकार डिझाइन काढून घेतलेला आहे आणि आजूबाजूला पानाचे आकार तयार करून घेत आहे। आणि प्रत्येक चारही फुलांना आपल्याला अशाच प्रकारे आजूबाजूला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। आणि आता बघू शकाल यात सुद्धा आपलं दोन्ही बाजूचे पानाचे आकार तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला आपण हाफ सर्कल आकार केलेलं होतं त्याच्यावरच्या बाजूला हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता। मी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता प्रत्येक चारी आपण हाफ सर्कल केलेला होतं त्याच्या आतमध्ये आपला रंग भरून तयार झालेला आहे। आणि आता ह्याच्यानंतर आजूबाजूच्या पानांच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण केसरी रंग भरून तयार करून घेऊया। तुम्ही हवं तर तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता। आणि आता प्रत्येक चारही फुलांच्या आतमध्ये आपण केसरी रंग भरून तयार करून घेऊया। आणि आता बघू शकाल केसरी रंग भरल्यामुळे आपलं डिझाइन किती सुंदर, छान, सुरेख दिसत आहे आणि पूर्णपणे आपला केसरी रंग भरून तयार झालेला आहे वरच्या बाजूचा। आणि आता ही शेवटची सुद्धा आपला रंग भरून तयार करून घेत आहे आणि आवडलं तर नक्की एक लाईक करा। चला आता पूर्णपणे आपण ही सुद्धा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता ही शेवटची सुद्धा आपण केसरी रंग भरून तयार करून घेऊया आणि पूर्णपणे आपलं फुलं तयार झालेलं आहे। आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपलं चारही फुलांच्या आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हिरवा रंग भरून घेतलेला होता त्याच्यावरच्या बाजूला आंबा कलरचे रंग घेतलेला आहे आणि अगदी मोठी टिपके ठेवून तयार करून घेत आहे। प्रत्येक चारही बाजूला आपल्याला अशाच प्रकारे अगदी मोठी टिपके ठेवून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता। मी आंबा कलर घेतलेला आहे, डार्क पिवळा रंग आहे। आणि आता पूर्णपणे आपण अशाच प्रकारे अगदी मोठी टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचं आपण मोठी टिपके ठेवून तयार करून घेतलेलं आहे। आणि आता ह्याच्यानंतर मी आता बोटाच्या सहाय्याने थोडंसं बाहेरच्या बाजूला रांगोळी आता बघू शकाल तुम्ही थोडंसं वळून घेत आहे। आणि आता हे एक छान सुंदर डिझाइन तयार झालेला आहे। अगदी छोटं बारीक फुलांचे पाकळ्या दिसतोय आणि प्रत्येक बाजूच्या चारही बाजूला अशाच प्रकारे आपल्याला थोडंसं बोटाच्या सहाय्याने वळून तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये 3 ते 1 टिपक्याला आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये डार्क निळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता। आणि आता निळा रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला अगदी छान सुंदर एक फुलं तयार करून घ्यायचं आहे। पांढरा टिपके ठेवलेला आहे, मोठी टिपके ठेवलेला आहे अगदी आणि छान सुंदर एक फुलं तयार झालेलं आहे। त्यानंतर स्वस्तिक काढून घेत आहे मी चारही बाजूला आता बघू शकाल स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपण स्वस्तिकमध्ये लाल रंग भरून तयार करून घेत आहे। तुम्ही हवा तर तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता। मी लाल रंग घेतलेला आहे की बघू शकाल तुम्ही लाल आणि निळा रंगाचे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे। आणि आता पूर्णपणे आपण लाल रंग भरून तयार करून घेऊया। लाल रंग भरल्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला छानसं सुंदर एक छान डिझाइन तयार करून घ्यायचं आहे। ते सुद्धा खूप सुंदर दिसणारी डिझाइन आहे। आता तुम्ही बघू शकाल आता ही सुद्धा आपलं शेवटची सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेला आहे। आणि आता बघू शकाल चारही बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे। आणि आता ह्याच्यानंतर क्रॉसमध्ये अगदी मी एक पांढरी रेष ओढून घेत आहे आणि आता तुम्ही
तुमच्या आवडीचे त्याच्या आतमध्ये रंग पण यूज करू शकता। मी व्हाईट कलर ठेवलेला आहे आणि अगदी बारीक टिपके ठेवत आहे। खालच्या बाजूला मी अगदी बारीक टिपके ठेवत आहे, वरच्या बाजूच्या सोडलेला आहे। आणि आता ही चारी बाजूचं आपलं तयार झालेलं आहे। आपलं स्वस्तिकसुद्धा छान सुंदर तयार झालेलं आहे। त्यानंतर ते प्रत्येक स्वस्तिकच्या वरच्या बाजूला एक हाफ सर्कल आकारने एक गोल आकार केलेला आहे आणि आता त्याच्या आतमध्ये मी निळा रंग भरून तयार करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता। मी डार्क निळा रंग घेतलेला आहे आणि आता चारी बाजूला आपण अशाच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊ आणि ते बघू शकाल पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे। चारी बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावरच्या बाजूला अगदी छोटंसं 3 गोलाकारचे फुलांचे पाकळ्या काढून घ्यायचं आहे। प्रत्येक चारी बाजूला आपल्याला अशा प्रकारे फुलांची पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल चारी बाजूचा आपला तयार झालेला आहे। त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग यूज करू शकता। मी लाल रंग घेतलेला आहे आणि चारी बाजूला आपण अशाच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया। बघू शकाल अगदी छान सुंदर सुरेख रांगोळी किती सुंदर दिसत आहे। चला आता पूर्णपणे आपण प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि पूर्णपणे आपला तयार सुद्धा झालेला आहे आणि आता शेवटचे उरलेला आहे ते सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि इथे बघू शकाल किती सुंदर आहे आणि कमी जागांमध्ये बसणारी रांगोळी दाराबाहेर तुम्ही काढून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। त्यानंतर आजूबाजूला मी क्रॉसमध्ये गोलाकारचे डिझाइन काढून घेतलेला आहे, आता बघू शकाल। आणि आता ह्याच्या वरच्या बाजूला आपल्याला अगदी बारीक टिपक्या ठेवून घ्यायचं आहे आणि आता आपला ही रांगोळी तयार झालेला आहे। प्रत्येक बाजूला टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे। कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी? आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नक्की एक लाईक करा, कमेंट करून कळवा। चला आता उद्या भेटूया असं छान सुंदर रांगोळीसोबत। तोपर्यंत बघत राहा। थँक्यू, बाय बाय।